तर राम राम मंडळी, मराठमोळ्या मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि तिथे आल्यानंतर त्यांच्या इथं आता आपण जे रोडला आलोय, रोडला आपल्याला एक गाडा भेटलाय। तिथं आता आपण मस्त असं जे भुट्टा असतो ना, भुट्टा म्हणजे आपल्या इथं जे शिजवलेलं कणीस, भाजलेलं कणीस असते ते आता आपण ट्राय करणार आहे। पावसाच्या दिवसात असं काहीतरी ट्राय करायला भेटेल असं मला वाटलं नव्हतं, पण मित्रांनी सांगितलं की भावा इथं खतरनाक विषय आहे, तिथं भेटते। मग आता आम्ही डायरेक्ट त्या गाड्यावर आलोय। आता त्यांच्यातलं जो भुट्टा आहे ना तो आपण ट्राय करणार आहे। तर चला वेळ न घालवता त्यांच्यातलं जे भुट्टा आहे ना ते आपण ट्राय करून घेऊया। आणि जसं आता आम्ही दादांना भुट्ट्याची ऑर्डर दिली तसं दादांनी भुट्टा इकडे करायला घेतलाय। मस्त आता आपला जो भुट्टा आहे ना तयार होऊन येईल, मग आपण तो टेस्ट करून बघूया। आता ते कसं तयार करतात ते पण बघून घेऊया। मस्त पैकी ते तयार करताना त्यांचं थोडंसं मी व्हिडिओ घेतलेत ते पण तुम्हाला दाखवतो। आणि असा मस्तपैकी आपल्या समोर आपला तो भुट्टा आहे ना तो दादांनी आपल्या हातात दिलाय। आता मस्तपैकी तो भुट्टा बघा, वरनं त्यांनी मस्त अशी त्याला जे आहे ना काय म्हणते लिंबू आणि चटणी मीठ वगैरे असं लावून आपल्याला दिलंय। आता ते लावून दिल्यानंतर आपण ते टेस्ट करून बघूया कसं लागतंय। आम्ही जेव्हा सड्यावर गेलो होतो फिरायला मध्ये तेव्हा पण आम्ही भाजलेला भुट्टा ट्राय केलेला, आता उबळलेला भुट्टा ट्राय करणार आहे। मस्तपैकी आता तो भुट्टा आहे ना तो खाऊन बघूया। त्याला बघूनच आपल्याला तोंडाला तर पाणी सुटतंय। आता ट्राय करून तर बघूया कसं लागतोय तो। गरम गरम आहे, थोडस भाजतंय पण टेस्ट साठी एक नंबर आहे। आणि हा भुट्टा एक नंबर वाटला मला, म्हणजे आम्ही जो भाजलेला भुट्टा खाल्ला सेम त्यासारखाच आहे। आणि त्याला जो मिठाची टेस्ट येते ना एक नंबर लाजवाब, विषय हार्ड। आणि अशी जर तुम्हाला टेस्ट ट्राय करायची असेल तर तुम्हाला पण यावं लागते। ते कुठं तर यशवंतराव चव्हाण सैनिक स्कूल यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वारासमोरच यांचा गाडा लागतो दररोज सातारमध्ये। तिथे येऊन तुम्ही मस्तपैकी त्यांच्या इथे येऊन असं गरम गरम भुट्टा ट्राय करू शकता। आणि पावसाच्या दिवसात तर तुमच्यासाठी हे स्वर्ग सुखच आहे। तर एकदा या त्यांच्या इथला जो भुट्टा आहे ना तो ट्राय करा। तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये। धन्यवाद।